आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। देखते रहिए हमारी ताज़ी खबरें। आदाब, जय हिंद। नांदुरा एक्सप्रेस न्यूज में आप सभी का स्वागत है। नांदुरा तालुका जिला बुल्ढाना। आज नांदुरा शहर में थानेदार साहब, माननीय थानेदार साहब विलास पाटिल साहब ने नांदुरा शहर वासियों को और ग्रामीण भाग वालों को हमारे चैनल माध्यम से क्या कहा है। आज की तारीख है 27/9/2024 को माननीय थानेदार साहब विलास पाटिल साहब ने हमारे नांदुरा एक्सप्रेस न्यूज चैनल माध्यम से कहा है। आइए एक नज़र डालते हैं। बने रहे हमारे नांदुरा एक्सप्रेस न्यूज चैनल से जुड़े रहे। लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, सपोर्ट करो। बने रहे राजीव शेख के साथ, मुख्य संपादक। जय हिंद। माननीय पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांच्याशी दोन शब्द बोलूया चालू घडामोडीवर। नमस्कार साहेब। बुलढाणा जिल्ह्यात आगामी सणानिमित्त जेवढे कार्यक्रम पार पडले तेवढ्याच आपल्या नांदुरा तालुक्यात शांततामय सण कार्यक्रम पार पडलेले आहेत आणि जी घटना झालेली आहे ही घटना सुद्धा या सणाच्या अगोदरची झालेली आहे। तर नेमका या घटनेचा प्रतिसाद भरपूर पाहायला मिळत आहे आणि काही तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत। यावर थोडक्यात आपण कार्यवाहीबद्दल काय सांगू शकाल का? वडनेर या गावामध्ये जे पोलीस स्टेशन नांदुरा येथे आहे, वडनेर ओपी आउटपोस्ट सुद्धा तिथे पोलिसांचा आहे। तिथे 16 तारखेला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एक रॅली निघालेली होती आणि त्या रॅलीला पोलिसांची परवानगी नव्हती। तर बिना परवानगीने ती रॅली काढल्यामुळे पोलिसांनी ज्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि रॅलीमध्ये बिना परमिशननी रॅली काढल्याने आणि मनाई आदेश चालू होता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा 37-1-3 कलमानुसार मनाई आदेश होता की 5 किंवा 5पेक्षा लोक एकत्र येऊ शकणार नाही, मिरवणूक काढू शकणार नाही, घोषणाबाजी करू शकणार नाही। तिथे बिना परवाना मिरवणूक काढल्यामुळे, घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांना तसे व्हिडिओ, तशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। त्या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होते घोषणाबाजी करणारे, त्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे आणि त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध माननीय दंडाधिकारी साहेब यांच्याकडे चॅप्टर केस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे। त्यांच्याकडून दीर्घ मुदतीचा बॉन्ड म्हणजे 6 महिने त्यांनी अशी कुठलीही रॅली करू नये, कुठल्याही घोषणाबाजी करू नये, कुठल्याही कायद्याचा भंग करू नये असा बॉन्ड सुद्धा घेण्यात आलेला आहे। ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे, प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे। तर नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण कायद्याची अंमलबजावणी करीत आहोत, कायद्याचं पालन सर्वांनी करावं। कायद्याचं जो उल्लंघन करेल त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी बांधील आहोत। तरी नागरिकांना आमचं आव्हान आहे की अशा कुठल्या अफवा करू नये, व्हिडिओ व्हायरल करू नये आणि आक्षेपार्ह बाबी असेल तर पोलिसांना तक्रार द्यावी, पण त्या इतर धार्मिक किंवा सामाजिक वाद होतील किंवा वाद वाढतील अशा पोस्ट, व्हिडिओ व्हायरल करू नये। प्रचलित जे कायदे आहेत, भारतीय न्याय संहिता असेल किंवा IT ऍक्ट असेल त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत आणि तपास सुद्धा करीत आहोत। ज्या घोषणाबाजी झालेल्या आहेत, ज्या व्हिडिओच्या आधारावर यांच्यावर केसेस दाखल झालेल्या आहेत तर यांना डिजिटल लॅब म्हणजे फॉरेन्सिक लॅबला याची शहानिशा झालेली आहे का सर या व्हिडिओची? आम्ही ते ज्या मोबाईलमधून ते व्हिडिओ व्हायरल झाले होते ते मोबाईल जप्त केलेले आहेत आणि जे काही संभाषण होतं, जे काही क्लिप्स होत्या त्या तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब जी आहे ते पाठवलेलं आहे। फॉरेन्सिक लॅबचा अद्यापपर्यंत रिपोर्ट आलेला नाही। रिपोर्ट आल्यानंतर कलमामध्ये वाढ होऊ शकते का? फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि आरोपीच्या आवाजाचे नमुने घेतले ते मॅच झाल्यानंतर त्याच्यावर अजून सुद्धा कायदेशीर कलम वाढ करण्यात येईल। अजून सुद्धा त्यामध्ये जर व्हिडिओमध्ये काही नाव निष्पन्न झाले तर अजून त्यामध्ये आरोपी अटक करण्यात येतील। व्हिडिओमध्ये बघताना की जो घोषणा करत आहे तो एक व्यक्ती आहे आणि एका व्यक्तीमध्ये एखाद्या वेळेस तसं जय जयकार करताना मागच्या लोकांना जय म्हणायची जी सवय पडून जाते, तर मागच्यांना हे माहीत नसते की समोरचा व्यक्ती कोणाचा जय जयकार करून घेतो, तर त्याच्यामध्ये ते पण दोषी येतील का की प्रत्येक तो एक घोषणा करणारा व्यक्ती येईल? कसं आहे की जमावबंदी आहे, जमावबंदी कायद्याचे उल्लंघन, ज्यांनी जमाव एकत्र बिना परवाना काढला ते सर्वच आरोपी राहतील। आतापर्यंत 4 आरोपी पोलिसांनी अटक केलेला आहे, परंतु आमचं नागरिकांना आव्हान आहे की अशी आपण कुठलीही रॅली, कुठलीही मिरवणूक काढू नये की ज्यामध्ये पोलिसांची परवानगी आपण घेणार नाही। कारण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश आहे, मनाई आदेश आहे, मनाई आदेशाचं उल्लंघन करणं हा कायदेशीर गुन्हा आहे। त्यामुळे आपण कायद्याचं पालन करावं असं आम्ही आपणास विनंती करतो, आवाहन करतो। आपण बोललेलो आहे सध्या नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय श्री विलास पाटील सर यांच्याशी ज्यांनी चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि बिना परवाना वडनेरमध्ये नागरिकांनी बिना परवानगी नसताना जी रॅली काढलेली आहे ते खरोखर यामध्ये दोषी आहेत आणि दोषींवर ही कार्यवाही व्हायलाच पाहिजे, तो कोणत्याही समाजाचा असो। आणि घोषणाबाजीच्या बद्दल आपण त्यांना विचारलेलं आहे की अद्यापपर्यंत फॉरेन्सिक म्हणजे जे डिजिटल लॅब आहे तिकडून संभाषणाच्या अजून पडताळणीचा अहवाल आलेला नाही आहे। ज्यावेळी येईल तेव्हा अजून काही लोकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत बघत राहू व्हिडिओ पुढच्या भागात। जय हिंद।